थाउजंड पानी में कुठं पाणी आहे इकडे पानी में direct. देते जाऊ लागे बोलते मम्मा तू घरात काय आणलं. हे बघा लहान मुलं चालली आहेत आणि आता पण आम्ही पण चाललो. तो पप्पाचे कपडे तू कॉलरला येतो ना पोशीरला येतो ना आता. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग खरंच खूप खास असणार आहे. मी 6 वर्षानंतर आले भिवगड किल्ल्यावर आणि सोबत आमच्या अश्विनी ताई पण आहेत. त्यांची पण पहिली मोहीम मी भिवगडलाच होती वाटते ना ताई, 2018. तेव्हा माझी दुसरी होती. भिवगड म्हणजेच भीमगड. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्यात नमूद केलेलं आहे या किल्ल्याबद्दल. पण याचा ऐतिहासिक वारसा म्हणजे अजूनपर्यंत काही अजून कोणाच्या समोर नाही आलेला. आणि हे बघा आमच्यासोबत आहेत अश्विनी ताई चिराटे उर्फ शेलके. आणि आता आम्ही करतोय किल्ल्याची चढाई. तर रस्ता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. या नक्कीच या. सोबतच आमचे नानूदादा चिराटे वगैरे आलेत तिकडनं. भाग्यश्री ताई जंगले आलेत. हाय अभी या पकड़ो इसको. थाउजंड पानी में कुठं पाणी आहे इकडे पानी में direct. अजून ताई वगैरे येतात आपल्या खालून. हे बघा संध्याताई लास्ट आहेत. अश्विनीताई उघडे सेकंड लास्ट आहेत आणि भाग्यश्रीताई जंगले थर्ड आहेत. मी सेकंडला आहे आणि फर्स्टला आहेत अश्विनीताई चिराटे. तर जातोय आम्ही वरती किल्ल्यावर. थोड्याच वेळात पोचल्यावर तुम्हाला तिथली माहिती देईल. हा बघा रस्ता. आतमध्ये आवाज कसा येत होता? पाखरं दाखवायलाच असं ना अंगावर यायची. तर बघा तिथेशी पाखरं आहेत. आणि अजून चढायचे आपल्याला भरपूर. जवळपास अर्धा तास चढू आपण. अर्धा तास मग किती 15 मिनिट 20 मिनिटं पूर्ण पाऊस. आपल्याला चढून 15 मिनिटं झालेत ना फक्त. अर्धा तासात पोचू आपण. काय झालं शूज आहेत ना. हां बेशी. किल्ल्यावर चढण्यासाठी योग्य ते शूज वगैरे घालणे आवश्यक आहे, नाहीतर चढाई करण्यास त्रास होतो. आता ताईंचे शूज थोडे ढिले आहेत त्याच्यामुळे निघतात. तिकडून दादा वगैरे येतात आणि ताईसाहेब पण येतात आपल्या. वरचा टप्पा आहे ना आपण आलो का? नाही अजून एक छोटासा. दादा पण येतात आमचे. आणि खालून व्ह्यू दिसतोय. गाव वगैरे बघू शकता तुम्ही. आणि चालले आमची अजून चढाई. आम्ही आलो तिकडे. मागणी जंगल झालं होतं. कुठे त्याला कळलं का? नाही इकडे डोंगर नावे तले गल्ला तर जवळच आहे, विषयच नाही. तळे कल्ला आले ना मी साखरपुड्याला. तर
नेवालीला काय नेवाळीला भरपूर ना पुढं मलंगड आहे तिकडे ना. कुठल्या मधल्या तिकडे तर आता आपले ताई पण थांबल्या तिथे विश्रांतीला आणि खालून 3 जण येतात. अजून ते एकदम स्लो आहेत, दमल्या. मला वाटलं थोडं हार्ड जाईल, भरपूर वर्षात आलं त्याच्यामध्ये आपण कोरोनाचे वॅक्सिन वगैरे घेतलेत ना, काम 25 झालं सगळं. आता वाट बघतोय आम्ही त्यांची. काय बोलतात कोरोना पहिल्यांदा झाल्यात काय भिवगडावर? हे बघा, हे आमच्या भाग्यश्री ताई आल्या. प्रत्येक मोहिमेला जय शिवराय. प्रत्येक मोहिमेला असत खाली आम्हीच नसतो. आम्ही कधीच्या काळात उगवतो ना. अजून 2 मेंबर येतात. ह्या पण ह्या उपसंपर्क प्रमुख आहेत. ह्या सुद्धा प्रत्येक मोहिमेला आपल्या हजरच असतात. चला आणि त्यांना कधी कधी लईच दम लागतो जरा, पण ते ऍडजस्ट करतात. तुमच्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घ्यायला पाहिजे होत्या आपण. कसल्या? व्हिटॅमिन सीच्या. स्ट्रेप्सिल आणले. व्हिटॅमिन सी, स्ट्रेप्सिल. आणि आता अजून एक संध्या ताई आल्यात. त्या मला असं पहिल्यांदाच वाटतंय आल्यात? त्या भिवगडावर पहिल्यांदाच आलेले आहेत. पहिल्यांदाच भिवगड पहिल्यांदाच आहे ना? ही तुमची कितवी मोहीम आहे ताई? भिवगड पहिल्यांदाच. ताई ही कितवी मोहीम आहे तुमची? चौथी. ओके. ना आता आमचं सगळं अड्डा इथं बसलंय, थोडं विश्रांती घेतोय. आमच्या दोघींची जास्त वेळ झाली आहे विश्रांती घेऊन. या आत्ताच आल्यात. काय बोलतात ताई? थोडीशी विश्रांती. मला पण आयडी लगेच मिळाला. आलोय आम्ही हळूहळू. आणि हे बघा पाण्याचे टाके बघू शकता भिवगडावर. इथे पूजन वगैरे झालंय सगळं. दादांनी येऊन आधीच सकाळीच पूजन वगैरे केलंय. ओके, इकडनं येते बघा पाण्याखालून पिंड वगैरे. हा इकडनं आले ना मी. पिंड वगैरे आहेत. आणि पोचलोय आम्ही ऑलमोस्ट भिवगडावर. पाठीमाग आपल्या संध्याताई वगैरे आहेत. आणि हे बघा सूर्यनारायण कधीच उगवलंय वरती आहे डोक्यावर. खाली फक्त आज मी सूर्यनारायणाच्या आधी उगवले घरी. इकडे यायचं होतं म्हणून. बाकी असं आमचं भिवगड. आणि चाललेच आपल्या रणरागिणी दमात वगैरे. पाठीमागे सांगतात त्यांची पहिलीच मोहीम आहे भिवगडवर. आणि माझी 3री आहे. जवळपास 6 वर्षांनी आले. 6 वर्षापूर्वी 2दा आलेले. माझी पहिली मोहीम पण भिवगडला होती. 27 मे 2018ला आलेले. आणि बघा इथून गौर कामत गाव दिसतंय. तर चाललो आता भिवगडवर. तर आपण आलोय भिवगडला. आणि बघा आपल्या ताईसाहेब वगैरे सगळ्या. आणि इथं पण पाण्याचे टाके आहेत. 2 आहेत ॲक्च्युली. हे बघा पुढे चालू करतो. पेरू कोणी आणलं? पेरू आणल्या सगळ्या. तुम्ही बोलाल मोहीमला गेलात का खायला गेलात? फिरायला गेलात. सगळं एकत्रच होतं आमचं. सगळं एकत्र आहे. बघा इथे पण एक पाण्याचं टाके. आणि ते किल्ल्याच्या दगड आहेत मित्रांनो. हे बघा भिवगड. हे बघा दसरा. ते जाऊ लागे. बोलते मामा तू घरात खायला आणलंय का तू मोहिमेला घेऊन जायला आलाय? ओला झालेला आहे पण ठीक आहे आम्ही ऍडजस्ट करू. हा ते पेरू धुवून आणते ना मी घरून. पण मग मीठ मसाला टेस्टी. पाणी कोणतं होतं? डबा शोधत होती पण खेळण्यात भेटलाच नाही. पाणी कोणतं होतं? पेरू झालं चांगलं होतं ना. हो पाणी आपलं बॉटल मधलंच होतं स्वच्छ. बिस्लरी नाही ना. मिनरल वॉटर. बोरल्याचा द्रोण
मित्रांनो आमची मोहीम वगैरे झाली आहे आणि सोबत आम्हाला नवीन ताई जॉईन झाल्यात दिव्या ठाणगे म्हणून. त्या कुठून आहेत तुम्ही? घणसोलीवरून आहेत त्या. तर आता आमचं इथलं सगळं आवरलंय, आम्ही निघू. आणि आमचे दादा कशा प्रकारे आमचे जे साहित्य वगैरे आहेत ना, साहित्य प्रमुख तुम्ही आहेत ना? हो दादा, साहित्य प्रमुख तुम्ही आहेत ना? तर आमचं सगळं आवरलं इकडचं, साफसफाई वगैरे केली आम्ही. परत खालचे टाक वगैरे होते ते पण साफ केले दादांनी. चल ना जाऊ टाकीवरती. हे बघा इकडचे सगळे गवत वगैरे काढले. अरे वापस का मम्मी को बोलो ना. आता निघतो आम्ही गाड्यावरून. चलो चलते हम घरी घरी. ताई 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 काम करा. द्रोण आपला पुढे गेलाय. गार्बेज बॅगची जबाबदारी आता अक्षय दादा. अक्षय दादा हा बादलीमध्ये काय तुमच्या टीव्हीवर तर लागायला तेव्हा समजाल तर बाबा हा माणूस कामाचा आहे. कामाचं आहे माणूस. माणूस कामाचा आहे. तर आता आम्ही उतरतोय. माणूस कामाचा आहे. आणि हो ना, फोटो काढायला कोणच नाही इथे. आपण याच मार्गे आलेलो आणि याच मार्गे जाणार आहोत. तर काय बोला ना आता. काम म्हणजे मी काय काय शूटच काय जाणार आहे दादा. कंटेंट म्हणजे काय आता आपल्या परिवाराचा नियमच तसं आहे, तर काय करणार. हे बघा इकडे पाण्याचा टाक वगैरे, इकडचे पण गवत वगैरे काढले बहुतेक. आणि हा बघा देवगडवरचा भगवा ध्वज आणि तिथे पाण्याचा टाक पण आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही, इथे पण पाण्याचा टाक आहे. कोणाची हो. तर आता निघालोय आम्ही. इकडे पण भरपूर गवत आहे. जेवायला झाला. आता चाललो आम्ही डायरेक्ट जेवायला. हो ताई साहेब. ओ भाग्यश्री ताई. हे बघा इथे पण छोटी मुलं वगैरे आलेत आणि सर्व छोटी मुलं गड उतरताना दिसतील तुम्हाला मित्रांनो. पुण्यावरून आलेत ती लाठीकाठीवाले आहेत सगळे. त्यांनी पण छान काम केलंय. बाबा हळू. हे बघा लहान मुलं चालली आहेत आणि आता पण आम्ही पण चाललोय. आमच्या भाग्यश्री आहे या तर बोलूच नका. या जंगलेत आहे आणि या उघड्यात एक जंगले एक उघडे. संध्याताई जाताना आता आपल्याला दम जाणार. तर आता आम्ही उतरतोय भिवगड. अश्विनी ताई इकडे बघा. आता चला उतरा. जस्ट फर्स्ट स्टेज आमची क्लिअर झाली आहे. आणि तिकडे भिवगड आणि इकडे बघू शकता तुम्ही डोंगर एरिया वगैरे. आजचा दिवस असाच आहे भटकंतीचा. ती पण नसती दुखली कसं कारण माझ्या बाबूचं येलच माझी ती झोपायला माता अशी झाली आणि त्याच्यात आराम वगैरे नाही ना म्हणून. बघा मित्रांनो आता आम्ही भिवगडात उतरत आहोत. तिकडे एक भगवा आहे. माझं एवढं पण काही दुखत नव्हतं. जिथून हे 2-3 वर्ष झाली ना आता. हे अश्विनी ताई आणि संध्याताई दोघे पण बडबड करत चाललेत. आणि खाली पब्लिक आहे चालते. आपण इथेच मागाचं काम केलं दिसेलच तुम्हाला आता. आपण काय काम केलं ते. अरे माझी काठी राहिली झाली. हा ना कुठे गेले तर बाजूशी जाईल. हा ना घेतल्या.
इथे पण आपले मावले आहेत परिवाराचे. मला पण द्या की पाणी प्यायला. या टाकीचं पाणी मी घरी नाही घेऊन जाते नैसर्गिक. आता बॉटलच नाही आणली ना मी. आय नो नैसर्गिक. अच्छा त्याचे पाणी टाक्यामध्ये पिऊन प्यायचं मग. तर चला पाण्याच्या टाकायच्या इकडनं वगैरे पण आम्ही आलोय. आपला भिवगड उतरतोय आपण आता. किल्ला जास्त एक्सप्लोर केला असता पण आम्हीच जास्त वेळ नाही थांबलो तिथे, त्याच्यामुळे जास्त एक्सप्लोर करायला नाही मिळाला. उतरायला ना आम्ही तर कधी 20 मिनिटं पण नाही लावत. हे बघा किल्ल्याच्या पायऱ्या वरून पण तिकडनं येतात अर्धे मावले. हे बघा सगळे लहान मुलं वगैरे चाललेत लाईन मध्ये. माझा मोबाईल ना टोपी ठेवता का? बालदी दर बाई कचरा नाही ग बाई. हळू काही नाहीये. हो पुण्यावरून आलात ना? लाटीकाठीवाले एक डेमो घ्यायला पाहिजे त्यावरती. तुम्ही नव्हतात त्यांनी केले ते मोबाईल नाही मी घेतला असतं ना, कॅप्चर केला असता. सावधान रे. हळू काय नाही थांब बाबू आम्ही नेराच्या इथून पोशीत. आम्ही याच जिल्ह्यात आहेत म्हणजे आम्ही सगळं जवळचे आहेत. तुमची अकॅडमी आहे का लाटीकाठीवाली? देते ना द्या कोणता आहे? GoPro 10. चला उडी मारले का काय आहेच का? विषय नाही. कोण आहे मी? मागच असणार ना. काय अजून लहान मुलं वगैरे उतरतात. किती वाईट हे बघ हिच्या काय वेळ आले, लहान पोरांचा हात धरून चालले संध्या. अरे तो बरोबर आहे तुझ्यात तेवढीच पेर नाही ते तिथे थांब का एक मिनिट. हळू 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 हळू
चालू आहे सगळे. ये दे आते मध्ये उतर हळू उतर मध्ये म्हणजे पकडता येतं. खाली बस थोडी खाली बसून उतर म्हणजे उतरता येईल तुला. खूप लहान तुटलंय. आणि तुम्ही कोण झालं? तुम्ही कोण त्यांचे हे का टीचर? नवीन टीचर सांगतात आपल्या सरांनी ऑर्डर दिल्याशिवाय पुढे जायचं नाही. इकडे बघ खोल पडला तर बाय करा. जय शिवराय करा. जय शिवराय. हे आपल्याला बाळमावले भेटले सगळे. सर आल्यावरती पुढे जा. आणि तिकडनं उतरतात अर्धे. त्यांना थांबायला सांगितलं त्यांच्या टीचरने. आम्ही चाललो आता जंगली वाटेतून. माझ्याकडे डब्याचा आवाज येतो टन टन. आता ऑलमोस्ट आपण गड वगैरे उठतच जातोय. आता आम्ही उतरतो भिवगडच्या पायथ्याशी. आणि खाली गौरकामत गावामध्येच आमचं जेवण वगैरे आहे. तिथून जाऊ आणि मग ट्रेननी पुन्हा परतीचा प्रवास घरी जाऊ. पाठीमागे कोण आहेत? आपल्या अश्विनीताई आहेत. त्यांची तब्येत थोडी डाऊन आहे म्हणून त्यांनी मास्क वगैरे घातले प्रॉपर सेफ्टी. त्यांच्यामुळे अजून कोणाला त्रास नको व्हायला म्हणून. येताना बसून बसून आलेलं ना सगळ्या. जाताना बसून चाललं. बोला. ऐकायला भेटते प्रत्येक म्हणजे बहुतेक ऐकू लागते स्त्रियांना तो प्रॉब्लेम आहे PCODचा. हा कोणता तर कसरत केली ना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. कोणता होता PCOD म्हणजे काय समजलं नाही. अरे पिरियड 2 महिन्यात हा ते लाटी काठी आहेत मुले काय नाही. आपण असं चालतो ना. हा हा म्हणजे शरीराची हालचाल. आता ही छोटीशी पायवाट आहे. चाललोय आम्ही आता खाली गौरकमतला. आता डायरेक्ट खाली गेल्यावर शूट घेते कारण आता फक्त हे बघा अशीच वाटत पाहिजे. आज आपला बापू दादा होता घरी आणि शेट होते कामाला त्याच्यामुळे एकटी चालले मी. आज कोणच नाही फक्त एकटी चालली भटकायला. तर आता आपण उतरलोय भिवगडवरून खाली ना. तिकडे बघा आपल्या रणरागिनी काय करतात. आपण तिकडनं जायचंय ना खालून. इकडनं गड्डे मारले काय. पडले तर ड्रोनला सांगू. असं करता तुम्ही. चला टायर मध्ये भरून मारायला लागेल तुम्हाला. ते कसलं पाणी गॅस बी सगळं फिल्टर होऊन जायचं असं वाटतं यानं पाणी. रोशन दा आजच्यात पोहोचेल ना तो.
तर आपला प्रवास वगैरे झालाय चांगला व्यवस्थित, खूप छान वाटलं देवगडला येऊन. शहरा आहे तसंच असेल, थोडा काळा झाला असेल, ऊन आहे इकडे भरपूर. आणि आपला ग्रुप पुढे चाललाय आणि आता मी पण चालले त्यांच्यासोबत. लहान मुलं आहेत, त्यांचा आवाज पण येतोय. खूप छोटे छोटे मुलं आहेत, जवळपास 5 वर्षापूर्वीपासून स्टार्ट आहेत, 5 ते 10-12 वर्षापर्यंत, 13 वर्षापर्यंत मॅक्झिमम. आणि आपलं काम पण चांगल्या प्रकारे झालं. जे टाके वगैरे करायचं होते, साप ते गवत काढायचं. आता आमची मम्मी बघत असेल ब्लॉग, ती बोलेल घरातलं काम नाही करत, इकडं भारी काम करते. आणि बाबूदादा आहे मामाकडे. तर बाबूदादा, मी आलो डोंगरावर, तुला नाही आणला. त्याला फिरायला जाम आवडतो, माझ्यासारखंच फिरायला आवडतो. आणि तो बोलतो कधी कधी हमेशा आम्हाला का डोंगरावर जायचे फिरायला. त्याला अजून जुमापट्टीला पण नाही नेलं आम्ही. छोटा आहे तो, मस्ती करतो, पायाला गेला तर म्हणून त्याच्यामुळे नेत नाही. आणि तिकडे बघा ड्रोन, छोटा मुलगा आहे अश्विनी ताईंचं, त्याचं नाव आहे ड्रोन. मग आताच चाललो आहे आम्ही जेवण करायला. ड्रोन तिकडे आहे का? तिकडे बघ. हॅलो. भूक लागले. 26/11 बुधवार. कुछ नहीं है, उसने नहीं देखा, कुछ नहीं है, कुछ नहीं. एवढं नका देऊ, एकच दे पॅकेट. एक माझ्या पोराला सांग. एक ना यांचा पण बेबी आहे सोना, त्याला एक आणि तुला एक. हे नाही आलं मला झूम करायला लागेल, इसको झूम कमी. आता आम्ही चाललो घरी वे टू होम. मला जायचं आता माहेरी, बाबूदादाला आणायला मामाकडे ना. आता त्याला आणायला जातो इकडनं, इथून स्टेशनला जाईल. तो पप्पाचे कपडे. तू कॉलरला येतो ना, पोशीरला येतो ना. आता घरी आपल्या घरी जायचं का? आपण आपल्या घरी जायचं, आपण आपल्या घरी जायचं. येतो का नाही? चले जा, कुठं घालतात राज. चल आता मला अर्धा तासाचा लागतो, मी काही एवढा पण नाका करत. ही आमची नानीबाई पोशीरला. आता आम्ही चाललोय पोशीरला. बघ गाडी कशी पॉलिश बिलिश केले मामाने. बघ गाडी कशी पॉलिश बिलिश केले. मामीला पप्पी घेऊन चल, घरी चाललो ना. चला आता आम्ही चाललो पोशीरला. मम्मी तुला मी चॉकलेट दे. देईल ना जिजू ना. मी कुठे घेऊ? देईल का? मी कुठे घेऊ? मी पप्पा कुठे घेऊ? इथे घे. याना सोडू, तू माझ्या गाडीवर बसून रिटर्न इथे येऊ. हे गाडी चला आम्ही निघतो. पेट्रोल आलो आता आम्ही इकडे. बघ आता कुठे चालतो तू? उचलला. हा मी किल्ल्यावर गेलतो, मी डोंगरावर गेलतो, तुला नाही नेला. आता मी गेलते डोंगरावर, तुला नाही नेला किल्ल्यावर. परत न्यायची आहे का तुला? आता आपण बसला चाललो ना घरी. या बस अजून चालू नाही झाली. ही बस या आपला बस स्टॉप. बस स्टॉप. या आमचा बाबूदादा. तू कोण आहे आमचा? कळमतच नव्हता ना, तू नव्हता का आम्हाला? असा हात नाही काढायचा, बसच्या बाहेर मारतील लोक. ची गांधा एवढा नको हात लावू. ची गांधा ते भागतो, मारतील. ते कोण दे. हा दे फेकून. मला का माहिती तुम्ही का फेकला. तर आता चाललो आहे आम्ही पोशीरला. मी नाही फेकला, तू फेकला. तर आधी गेलेलं सकाळी मी किल्ल्यावरती गेलते देवगडला. तिकडनं
ट्रेनला आले, ट्रेनची परत गेले कोल्हाऱ्याशी बाबूला घेतला आणि आता आम्ही चालू पोशीरला. आजचा पूर्ण दिवस माझा असंच चालू भटकंतीवर. बाबू आता घरी गेलो तुला पक्का मारणार आहे काका. आता मारा दे ना तुला. बाबाला तुझी आठवण येत होती. चल जायचं ना घरी आता. चला घरी मग. तर मित्रांनो आता जस्ट आली मी घरी, आंघोळ वगैरे केली आहे आणि ठेवलं बघा इथं चहा ठेवलं आहे बघू शकता. मी पहिले कोल्हाऱ्याला वगैरे जाऊन आले, बाबूला घेतलं आणि आले. आईने आमच्या भाकरी घेतल्या टाकायला. आता इथे नाही आहेत, आईने आमच्या चुलीवर भाकरी टाकायला घेतलं आणि ते चिकन बनवायला लावलं. हे बघा चिकन आहे, सुकं चिकन आणि जशी चपातीचा पीठ, तर चपाती पण बनवायची आहे. आणि मला पण जाम थकवा आला आहे, थकवा म्हणजे असं कंटाळा आला आहे. आवरत सगळी कामं आणि झोपून घेईल. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय. आजचा ब्लॉग मला कसा वाटला ते नक्की सांगा. आजच्या ब्लॉगमध्ये थोडंसं नवीन होतं, म्हणजे मी पण भरपूर वर्षानंतर किल्ल्यावर गेलेले आणि अनुभव खूपच अप्रतिम होता. म्हणजे शब्दात पण आपण सांगू शकत नाही. घरातली कामं तर होतच राहतात, पण एक दिवस स्वतःसाठी आणि एकटेच गेलेले मी. शेठ पण नव्हते, आपला बाबूदादा पण नव्हता, मी आणि आपल्या ताईसाहेब वगैरे आणि आपला राजा शिवछत्रपती परिवार. तर त्यांच्यासोबतचं एक वेगळंच बॉन्डिंग आहे आपलं. तर आजचा ब्लॉग मला कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय.